सर्वांना माझा जय भीम। मंचावर सर्व उपस्थित भंते संघ, मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आणि सर्व या ठिकाणी भिक्खू, आज या ठिकाणी जो कार्यक्रम खोब्रागडे साहेबांनी घेतला अतिशय सुंदर। जो मनुष्य, प्रत्येक मनुष्य जन्माला आला की तो जीवित असतो, परंतु एक दिवस तो मरतो, पण तो जो दुसऱ्यासाठी कार्य करतो तो अमर असतो। खोब्रागडे साहेब अशा याच्यामध्ये तुम्ही असा हा कार्यक्रम केला आणि या ठिकाणी जे या विद्यार्थी म्हणून सर्व भिक्खू, ज्याप्रमाणे अशोक चक्रांनी सर्व 81,000 बुद्धविहार बांधण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण केला, त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित गगन मल्लिक यांनी संपूर्ण विहारांमध्ये म्हणजे 81,000 मूर्त्याचा वाटप करणार हा संकल्प केला आणि त्या संकल्पाप्रमाणे संपूर्ण आपल्या देशामध्ये ज्या ज्या बुद्धविहारामध्ये मूर्त्या नसतील अशा बुद्धविहारांमध्ये डोनेशन न घेता फक्त आणण्याचा खर्च आणि त्या आणण्याच्या खर्चामध्ये जो काही खर्च बाकीचा लागत असेल ते गगन मल्लिक फाउंडेशन खर्च करते आणि संपूर्ण नागपूर जिल्हाच नाही तर या पूर्ण देशामध्ये त्यांचा हा आज 10 वर्षापासून माझा संबंध आहे, हे कार्य घडत असते। परंतु संपूर्ण बुद्धविहारामध्ये जेव्हा ते जात असतात तेव्हा त्यांना त्या बुद्धविहारामध्ये त्या कार्य करण्यासाठी भिक्खू नसतो आणि त्या भिक्खू नसल्यामुळं त्या विहाराचा जो काही प्रचार प्रसार करण्याचं कार्य होत नसते। म्हणून प्रत्येक बुद्धविहारामध्ये एक भिक्खू असायला पाहिजे आणि तो पण त्यांनी आज माझ्याशी बोलला की हा संकल्प मी या ठिकाणी जे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे उपासक उपासिका भिक्खू या ठिकाणी तयार करत आहे आणि यांना शिक्षण देण्याकरता थायलंडला विदेशामध्ये जाऊन जो काही 5-6 वर्षाचा त्यांना म्हणजे ट्रेन करण्यासाठी खर्च लागेल तो आपण करू आणि ट्रेन झाल्याच्या नंतर ज्या ज्या बुद्धविहारामध्ये म्हणजे भिक्खू नसेल अशा बुद्धविहारामध्ये आपण एक त्या ठिकाणी भिक्खू देऊ, एवढी मोठी संकल्पना केली। डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी जे आपण आतापर्यंत समाज आपला हा धर्म आहे आणि बाबासाहेबांनी असा मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्मामध्ये मरणार नाही अशी त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती आणि ती त्यांनी पूर्ण केली। पण ज्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञा केली त्यावेळेस त्यांचे जे संघटक होते त्यांना विचार पडला की हे जर समजा हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जातील तर हा दुसऱ्या धर्माचा देश होईल। मुसलमान धर्म जर स्वीकारला असता तर बाबासाहेबाबरोबर सर्व लोक मुसलमान झाले असते, परंतु त्यांच्या पुढं विदेशातील पुस्तकं ठेवून या पुस्तकांचा विचार करा, या पुस्तकांचा अभ्यास करा आणि जो योग्य धर्म असेल तो तुम्ही मुसलमान धर्म सोडून दुसरा धर्म कोणताही स्वीकारा अशी त्यावेळेस त्यांना सर्वांनी विनंती केली। त्यावेळेस अभ्यास करून बौद्ध धर्माचा सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणजे बौद्ध धर्म याचा अभ्यास झाल्यावर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि संपूर्ण जे मागासवर्गीय लोक आहे हा बौद्धाच्या मागं आपण बाबासाहेबांनुसार बौद्ध धर्माची स्वीकृत केली। त्याचप्रमाणे आज या प्रचार प्रसार व्हावा याकरता जे या खोब्रागडे साहेबांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, शासनाकडून अनेक प्रकारच्या हे बघून मला अतिशय आनंद होत आहे की सर एखाद्या ठिकाणी अनेक लोकांनी हॉस्टेल काढलेले आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी नसून ते आपलं जे काही अनुदान आहे ते लाटत असतात, पण या ठिकाणी विद्यार्थी आहे। सर जर असा पडीत जर एखादं मला मिळालं किंवा तुम्हाला जर लक्षात असेल मी पूर्णपणे खर्च करील आणि या ठिकाणी हॉस्टेल विद्यार्थ्यासाठी आणण्याची कारवाई करेल। दुसरं ज्या ज्या कार्याला या ठिकाणी अजूनही सर या ठिकाणी अनेक शासनांच्या अशा काही योजना आहेत
आणि त्या योजनेच्या मार्फत जो काही त्या योजनेला खर्च लागेल तो मी माझी संस्थेतर्फे करण्यास तयार आहो। सर्व लोकांनी या ठिकाणी अजूनही श्रोते आहेत, मला सर्वांना विनंती आहे की जो या ठिकाणी मनाभावाने या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे, ज्या वेळेस या कार्याला सर मी माझ्याकडे एक असे संघटना आहे आणि त्या संघटनेमार्फत ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांना जर काही गरजा असल्या तर त्या पूर्ण करण्याचं कार्यकर्ते मी आतुरतेने सांगतो की या ठिकाणी तुम्हाला ज्याची आवश्यकता असेल, हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आजकालचं शिक्षण जे आहे नुसतं पुस्तकापुरतं नाही आहे, मोबाईलची सुद्धा म्हणजे इंटरनेटची गरज आहे। इंटरनेट विदेशाचं या ठिकाणी इंग्लिश आपण जर दुसऱ्या देशामध्ये जर जाऊ, मी गगन साहेबांसोबत गेलो मग 4-5 देशांमध्ये त्यांच्यासोबत माझा म्हणजे याच विहारांच्या मार्फत म्हणजे जाणं झालेलं आहे। विदेशात गेलो की आपल्याला भाषेचा मोठा प्रॉब्लेम येत असतो आणि त्यांना तर मला असं वाटते की 10-15 भाषा अवगत आहेत। जरी आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये त्यांचा जन्म झालेला नसून त्यांनी जो संकल्प केला तो पूर्ण करण्याच्या अटीतटीने प्रयत्न करत आहे। त्याप्रमाणे आपल्याही समाजाचा आपल्याही धर्माचा सर्वात श्रेष्ठ म्हणजे सर्वात धर्मापेक्षा या देशातील लोकांनी त्या धर्माकडे कसे ओढतील याच्याकरता प्रयत्न करावे आणि ते या कार्याला खोब्रागडे साहेबामार्फत पूर्ण केलं जाईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो।